भानगड मग उसातली भानगड मग उसातली भानगड ठोकायला लागले वहिनी काय हो भाऊजी ही अक्षयला बोलावं बाहेर ते कामावरती गेले काय काय मालकाला कारण सांगून माय बायकोला बॅग कामावर अहो मी कामावून चालू नाही तिथं चाले आई घालो सूर्या मी नसते माझ्या बायको संग गप्पा मारतो बाई हा नाही तिथं मालकाने कुठे दुसरीकडे कामाला लावलं असेल त्यांना पण आई घालीला पण कळलं पाहिजे ना ते आई घाल्या संग काय गप्पा माराव होय राव दुसरीकडे कुठेतरी लावलं असेल हा एक काम करा त्याला आलं का आधी त्याला सांगा सूर्य आलता म्हणून लय महत्वाचं काम आहे नाही मला डाऊटच होता आई घाल्यावर लय दिवसाचा माझ्या बायकोवर डोळा याचा अरे पण या आई घालीला कळलं पाहिजे ना कशाला गप्पा माराव बरं सांगा मग त्याला आल्यावर येऊ का भाऊजी ऐका ना काय होईनी तुमच्या मित्राने ना हा दरवाजा आपटून आपटून कडीच खराब करून टाकली बसतच नाहीये तुम्ही ठोकून देता का हायला वहिनी मला जमून का ठोकायला बघा ना एकदा जमलं तर ठोकतो मी हं? आत गेला सूर्य माझ्या घरात काय झालं बघू दे हे बघायचं अहो ही वाकडं झालं थांबा बरं कशी लागते का मला बघू दे बरं अयो देवा अरे द्या दुपारा माझ्या बायकोला घेऊन सूर्य घरात गेला अयो काय करू मी आता अयो वहिनी त्याच्यामुळे दावा बांधलं होतं काही हो ना बघा अयो लागतच नाही ती घुसतच नाही की वहिनी ठोकावं लागते त्याला बघा बरं याला दाखी तुम्ही हाय घाल्या दरवाजे उघड तू राक्ष तुला काय करतो माय बायको सांगतो अरे आई घाले शेण खाती काय तू अरे मी कडी बसतो कडी बसतो अरे तुला येत नाही काय धकमारी भावा कडी बसतो तुझी शपथ हो तुम्हाला काही गैरसमज होतोय आपला दरवाजा लागत नव्हता ना लागत नव्हता मग याला घेऊन गेली का तू आतमध्ये दरवाजा लावायला तुला बेटे कळतंय का नाही रे काय बुकीत घालीन बघ बुक्की घालीन डोक्यात घालीन तो हो थांबा तुम्ही आपली कडी लागत नव्हती मी त्यांना लागत नव्हते मग याला कशाला बोललो तो घरात मी नाही बोलवलं तुला काय डोकं बी काय का नाही रे मला डोकं नाही काय घाल्या बट जातच पाडे मला कडीला येतो तो खोटा बोल नको तू मला माहिती ना माय बायको डोळा होता तो आई घाल्या तू बाहेर तू बाहेर तुला गप्प म्हणतो बर का काय गप्प म्हणतो मित्र म्हणायचं लायकीचं नाही तू इकडे वय सांग तुमचं काय चालू सांग मला सांग काय चालू आतमध्ये तुमचा काही गैरसमज होतोय शांत बसतो का मी तुला बघायला आलतो इथं मला बघायला मग मी बाहेर होतो मग बायकोला बघायला गेलता का आतमध्ये काय घाल्या तोंडाला लागण्यात काय अर्थ नाही घाल तुझ्या जशी घालायची तशी आजपासून मला बोलायचं नाही तोंड बघू नको माझं अरे बोलायचं लायकीच आहे का तू तुझ्या आतमध्ये काय घालायचं जीवच घेतो मी आज पाटील साहेब तुम्ही जसं म्हणत ना त्याच्यापेक्षा जबराट नियोजन केलंय बरं मी बरं काका महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या बाईला कसं करायचंय ह्याचं नियोजन केलंय का काय पाटील साहेब ते बी आता मीच सांगायचं होईल ती काय सांगायची गरज तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुम्हाला कसं आडवं उभं झटका हाणायचं ना ती हानाकडे हे काकाराव तुला रस्ता सोडून भलतीकडं जायची सवय आर बाबा त्या बाईचं काय करायचंय हो तिची बदली करायची का तिला दाबू हो ह्याच्याबद्दल तुला विचारतोय काका पाटील साहेब माफ कराकडे तुझी काही चूक नाही आता तुझी बायकोच घरी नाही म्हणल्यावर हो तुझं घुंगरू खुळखुळ करणारच की पाटील साहेब तुमचं तर काय बी असतंय बरं पण एक गोष्ट खरी गडे बाईशिवाय जीवनात अर्थ नाही बा ए भाडकवच्या तुझं बी फिरून फिरून गोड त्या बाईपाशी चाललं काय हाय का आता आपण नुसतं दुहापायपुरतीच बाई लागते होई अहो सुखात दुखात अनंत अडचणी असतात व त्या विषयावर बोलतोय म्हणलं मी काका तुला निजायचं तर खरं हा भोंगळा कसा हो अरे काय माणूस आहे आपा माझ्या तोंडाला कुलूपच लावून टाकतो बरं मी तुमच्या पुढे बोलायचं म्हणजे काय सोपं गोष्टी का अरे आपा राम राम आहे ए भाडकव तुझ्या जीवावर काय करावं का नाही रे इतका वेळ असतो रे बापा तुमच्या टावरला संध्याकाळी फुल रेंज असते
पण आमचं जरा वेगळा खेळ आहे. नाही, जसं जसं तांबडं फुटल तसं आम्हाला फुल रेंज येते, मग सगळंच उरकून यावं लागते. ए भाडकऊ, सकाळी सकाळी कार्यक्रम उरकेलाय म्हणल्यावर हा आंघोळ फिंगूळ तरी केलीस का नाही चंडाळा? आहाहाहाहा. त्या बाबतीत आपली हायगाय नसते आपा. अहो घरचं साबण संपलं तरी निर्माणित होऊन आलो मी खसा खसा. हा ए भाडकऊ, अरे पागल फिगल अवलाद आहे का काय तुझी? हा निर्मेला घाशीत असते. अरे ती नाजूक जागा आहे, टाकतोच का जाळून? खरंच आहे का आपा तुमचं? तरी म्हणलं माझ्या जीवाची लाहिलाय का व्हायला लागली. अरे का क्या तू बी काय लांबाटीची लांबाटी झाला ना? अरे ओळखू बी नाच की. तुम्ही गावात कमी आणि बाहेरगावी जास्त असतात हं? तुम्हाला आता कुठली माणसं दिसायला ही? आपा अहो ह्या काक्याची लहानपणीची काय गंमत सांगू तुम्हाला. अहो हे जे म्हातारे उठलं सुटलं की माझ्या दारातच हागायला बसायची ह्याला. मग मी बी गंमत केली. मी म्हणलं हे बघ म्हातारे, इथून पुढे जर माझ्या पुढे हागायला बसवलं ना ह्याला तर उद्यापासून मीच हागायला बसतो तुझ्या दारात. अहो हागायचं बदल झालं ना. ए पानशेट पिटल्या, महत्वाचे कामं कर. ते हगाय बेगायचं पुन्हा बघ. आपा अहो मी तर कामाचीच वाट बघतोय ना. सांगा सांगा काम काय सांगा बरं लवकर. ए बावळ्या, इतका उतावळ कशाला व्हायला लागला रे? तुला कुणाच्या बोकांडीवर बसायचं काम सांगणार नाही. आपा तसली सुद्धा काम करतो बरं का मी. फक्त कसं आहे 2-4 दिवस अगोदर सांगा म्हणजे बॅटरी जरा फुल चार्ज करून येतो. ए आमच्या हात्यार मुंडलीत काय बेट्या तुला चढायची कामं सांगायला? आपा तुमच्या दोघात चलू द्या बरे. मोटर चालू केली राव, उसाला लावलंय पाणी म्या. जाईन दुसऱ्याच्या तुकड्यात. म्हातारा मरणाचं राव बोंबलत आहे पुन्हा. काय खरंय? चलू दे बरं, तुमचं काय चालायची ती. बरोबर का क्या तू जा. आमचं बी जरा थोडं महत्त्वाचं काम आहे. आणि तुझ्याच उसात पाणी घाल बरं का. लावतील लोकांच्या उसात जा. हा आता तुम्ही तर राहिला आता शानपण शिकवायला. चलू दे तुमचं आता कवर बी. ए राम्या, हां तुला एक महत्वाचं काम सांगतो. हां तू सूर्याच्या बायकोच्या घरी जायचं, तिला समजून सांगायचं नाही काय बी कर, पण सूर्याच्या बायकोला घेऊन यायचं. त्याच्याशिवाय सूर्या भाडकवू सुधरत नाही. आपा आता कसं तुम्ही एकदम रास्त बोललात. अहो आपा आपलं जनावर आपल्याच दावणीला पाहिजे. ते जर सुटलं ना तर लोकांच्या दावणीला पळतं, मग भांड्याचं तोंड काढलं पुन्हा. काय बघ राम्या, अरे धानाला गेलेलं 19 परवडलं, पण ते सगळ्या रानाची माय निजवित आहे ना. हो आपा तुम्ही काळजीच करू नका. ते सूर्य आहे ना दुसऱ्याच्या रानात नांगूर घालायच्या अगोदर त्या पुरीला घेऊन होतो मी. काळजी करू नका तुम्ही. ए अरे नांगूर घालू दे ना कुठं बी, पण त्या फळाला गंज नाही लागला पाहिजे. काय आपा तुमचं अवघड आहे. अरे तुम्ही दोन करून मी हाणता राव. मी करतो बरं काय करायचं ते आणतो पुरीला जाऊन. अरे लय अवघड आहे राव तुमचं. तुमच्या पुढे टिकावं लागायचं. काय डोक्याला ताप आहे ना मला तर. ए बाई, ते भिशीचे पैसे तुझ्या भावाला द्यायला नाही का सांगितले? अहो ताई, मी दादाला सांगितलं होतं पण कामाच्या राड्यात त्याच्या लक्षात नसेल राहिलं. अगं बाय बाय, निहाताने लय लक्षात राहिले का पैसे, आणि द्यायच्या टायमाला म्हणलं की त्याचं काय डोकं हँग पडलं काय आता? अहो ताई, तुम्ही काहीच काळजी करू नका, मीच उद्या घेऊन येते भिशीचे पैसे. अगं बाया, काय आमचाच नवरा सोडून आली का काय? गळ्यामध्ये तर काय दिसेना आता तुझ्या. ते मेल्याजवळ राहायचंच नाही तर कशाला घालू. चल बाय, तुझ्या कुठं नादी लागत बसू, मला लय काम आहेत घरी. तुझी नेते घागर ओतून. अहो मॅडम, त्या सूर्याला वाचवण्याच्या मागं त्या सरपंच काकाचा हात आहे. आणि त्या सूर्याचं म्हातारं तर लय डेंजर आहे बघा. त्यानं भाल्या भाल्याची आई निजवली. त्याच्यामुळं मला काय ह्या लपड्यात ओढू नका. गरीब माणूस आहे हो मी.
बरं बरं, आम्हाला काय करायचे ते आम्ही करू. पोलिसाचा चमच्या सचिन राव आहे भाई. तुझ्या मायला तुझ्या नाही तुझी कुपाटी लावली तर नाव सांगायचं ना का करावं म्हणून आपण बी. हा निघ तू, चालक चला. काय आपा इतक्या वेळ असतं का? आणि मला काही कळतं तुम्ही गाडी का आणत नाही बाप्पा? गाडी काय घरी पूजा ठेवली का? राम्या, रस्ता बघितला नाच का घोड्याच्या पोटचं? हा, हे तुझ्यासारखंच रस्ते झाले आणि त्याच्यात वय झालंय मर्दा माझं. हा, गाडी झेपतही होय आता ह्या वयात. काय आपा पटासारखं तरी बोलत जा. अहो एका टायमाला 2-2 बाह्या अंगावर आल्या तर कसा उचलता तिथं नाही वय होत. ए राम्या भडकवू, लय लांब लचक दावा हातरू नको. हा, तुला सांगितलेलं काम केलंस का? गेलतास का त्या पोरीच्या घरला? अहो आप्पा तुम्हाला काय सांगू, अहो माझा विश्वास माझ्यावर बसा नाही, असा मोठा घोटाळा झालाय. ए राम्या भडकवू, तुझी सवयच गेलेली नाही बघ वाकडं तिकडं शिपूट घालून घ्यायची. हा, अरे उघड सांगला काय झालंय ते. अहो आप्पा तुम्हाला कसं सांगावं ते मला काय कळणार हो, पण सांगितल्याशिवाय भाग नाही आपा तुम्हाला. मला अहो घरी गेलो त्या पुरीचा पत्ताच नाही, कोणावर पळून गेले काय. अहो आई बी नाही पोरगी बी नाही. ए राम्या, अरे खरंच म्हणतोस का काय? अरे तू चौकशी केलीस ना नीट? ओ आप्पा साधी चौकशी नाही, कसून चौकशी करून आलोय कसून. राम्या, त्या पुरीची काडी इतकी चूक नाही बघ. अरे आपलं शिंगरू मोकार रे, शिंगरू मोकार रे. अहो आप्पा वाईट वाटून घेऊ नका, पण सगळी आपल्या सूर्याची चूक आहे. अहो तरणी ताटी पोरगी नवऱ्याला सोडून इतक्या दिवस कशी राहीन? 1 लाखातलं खरं बोललास तू. आणि आजच्या पुरीचा काय भरवसा द्यावर? अहो आपा लग्न झालेले लोक सुद्धा गप लपडी करतात. अहो बाया बी नवरा असतानी आणि माणसाचं काय चव सोडून दिली, कुठल्या बी नालीत तोंड घालतात. अहो सगळी सिस्टीमच बिघडली आपा. ए भाडकवू, गोड बोलून जोड हाणायला काय मला? हा, अहो आप्पा तसं कसं करेन मी? तुम्ही तुमच्या हाताने छानून घ्यायला लागलात. ए भाडकवू, नंतर बघ उडायचं. हा, या भानगडीचा काय निकाल लावायचा ती सांगा अगोदर. अहो आप्पा आता सूर्याची एक बायको झाली, दुसऱ्याचं नियोजन करतो, थोडं थांबा. नाही नाही राम्या, ह्याचं नियोजन करावंच लागल. अहो नाहीतरी मोकार जाऊ नये, हे कुठेही तोंड घालीत फिरल. काळजीच करू नका, आत्ताच कामाला लागतो. आणि एक मोठा घोटाळा झालाय आपल्या गावाकडे. एटीएमच चला ना, एक 5-6 हजाराची गरज होती, लगेच 5-6 दिवसात तुम्हाला परत देतो. ह्याच्या मायला मी वाट बघूनच होतो तुम्ही कवा उडायला सुरुवात करणार आहे ती. काय आप्पा अहो मी उसने पैसे मागतोय, तुम्ही तर लगेच चढाचढीचीच गोष्टी करायला लागलात. ए भाडकवू, नकापासून ना केसापर्यंत 0 मिनिटात माणसं ओळखितो. बापाला शिकवायचं नाही पोरं कशी काढायची ती. हो आप्पा माफ करा, तुम्हाला पैसे मागितले मी लय गुन्हा केला. अहो प्रेमाने तुम्ही आमच्या कचाकच हाणली. जास्ती हाणायच्या आधी ऐकून घे, म्हणशील तेवढी रक्कम मिळेल, पण माझ्या पोराच्या लग्नाचं अगोदर बघितलं पाहिजे. तुम्ही काळजी करू नका, आता 4-5 पुरी बघतो. 4-5. ए माझं पोरग कुत्र बित्र वाटलं काय रे तुला? हा, अहो आप्पा तसं नाही हो, मला नाही वाटत आपल्या सूर्या एक पोरगी नांदील म्हणून. अहो दुसरी गेले तिसरी पाहिजे, तिसरी गेली 4थी. ए राम्या, माझ्या पोरासाठी नंबर 1 पोरगी बघितली पाहिजे. आणि राम्या बघ ना बरं आमच्यासाठी बी एखादा मिळपणी. हो आप्पा तुमच्यासाठी तर कावा बी मिळेल लावतो, कावा बी. ए भाडकवू, बोलण्याची पोपटपंची करू नको, कामाला लाग. अहो आप्पा तुमच्या पोराचं नियोजन झालंच म्हणून समजा, पण तुमच्यासाठी तर असं नियोजन करतो बघता तुमच्या उसाची कांडी टाईट झाली पाहिजे. ए राम्या, झटक्याला कामाला लागायचं. हो, आणि ते आमचा ऊस लोळायच्या आधी बरं का. अहो आपा लोळलेल्या उसात तर जास्त रस असतोय. राम्या, जुन्या चरकात ऊस घालून अरे मजाची नाही, जरा नवा कोरा चरक बघ ना. आपा असा माल बघतो तिच्या वऱ्यात
तुमची कांडी बुडील्या असा चिकीचा गोळ चिटकूनच आला पाहिजे. ए भाडकव, लागला कामाला लाग बरं. का हिथंच गोड बोलून त्याच्या आईला उसाचा रस काढतो. उसाचा रस वाया घालू नका, लगेच कामाला लागतो लगेच. मायला भाडकव चाटाळ तर आहे, पण कामाचं बी आहे हो.